जर या ठिकाणी तुम्हाला ज्या नागरिक मूलभूत सुविधा जर समजा मला प्रोव्हाइडेड करायच्या असतील, भयमुक्त वातावरणात तुम्हाला जर वापरायचे असेल, तुमच्या मनाप्रमाणे काम व्हायचं असेल, तर महायुतीच्या उमेदवाराला या ठिकाणी आपण निवडून द्यावी. मी खासदार असताना त्यावेळेस आपण 300 बेडचे हॉस्पिटल हे आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब या दोघांनी याच्यासाठी मोठ्या प्रमाणात त्यांनी पाठिंबा दिला आणि आज त्या ठिकाणी आपण 300 बेडचे हॉस्पिटल आजही या ठिकाणी आपण करतो. पहिल्यांदा महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये मी 1001 कोटी रुपये त्या ठिकाणी मी त्याचा निधी उपलब्ध करून दिला. अमृत टप्पा 2 जी पाणी पुरवठा योजना आहे ती जवळजवळ 450 कोटीची कामं आज या ठिकाणी ज्या जीर्ण झालेल्या अशा ज्या पाईपलाईन होत्या, जुनाटच्या पाईपलाईन होत्या, ते चेंज करून आज संपूर्ण या वसई विरार नाला सोपाराला जी पाण्याची जी टंचाई होती ती हळूहळू या ठिकाणी आता संपुष्टात येत आहे. म्हणजे टँकर लाभी या ठिकाणी संपुष्टात आलेली आहे. नमस्कार, मी कमलेश संखे, कॅमेरामॅन नितेश तरे सोबत MTV मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपण आहोत वसई विरार महानगरपालिका निवडणूक क्षेत्रामध्ये आणि आज आपल्याबरोबर आहेत इथले माजी खासदार तसेच विद्यमान पालघरचे आमदार राजेंद्र गावितजी. राजेंद्र गावितजी, आपलं MTV मध्ये स्वागत आहे. आपण आज इकडे आहात महायुती म्हणून आपण भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना येथे एकत्र लढत आहे. शिवसेनेतर्फे 27 उमेदवार आणि भारतीय जनता पार्टीतर्फे 88 उमेदवार असे एकत्र लढताना आणि या क्षेत्रामध्ये वावरताना तुम्हाला असं काय आढळून येतं की ज्याच्यामुळे तुम्ही शाश्वत आहात की इथे महायुतीचाच महापौर बसणार? खरं म्हणजे वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील पहिल्यांदा आपला खासदार निवडून आणला, त्यानंतर नालासोपाऱ्याचे आमदार आणि वसईचे आपले आमदार असे 2 आमदार या ठिकाणी निवडून आणले. आणि खऱ्या अर्थाने केंद्र, राज्य आणि वसई विरार प्रदेश या ठिकाणी सत्ता ही आपली डबल इंजिनचे सरकार आहे आणि लोकांमध्ये एक बदलेची म्हणजे आपली भावना निर्माण झालेली आहे. गेल्या 35 वर्षामध्ये ज्यांची ग्रामपंचायत, महानगरपालिकेवरती ज्यांची सत्ता होती त्यांनी खऱ्यामध्ये एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी त्यांना संधी होती, चांगलं काम करायची संधी होती. परंतु दुर्दैवाने या ठिकाणी लोकांच्या विकासापेक्षा, या शहराच्या विकासापेक्षा स्वतःच्या विकासाकडे त्या ठिकाणी त्यांनी जास्त लक्ष दिलं. आणि या ठिकाणी ज्या बेसिक्स गरजा आहेत लोकांसाठी, गटार असेल, रस्ते असेल, पाणी असेल, वीज असेल आणि रस्ते असतील, या संदर्भामध्ये जाणीवपूर्वक या ठिकाणी दुर्लक्ष केलं. खरं म्हणजे आता जवळजवळ 30 लाख लोकसंख्येचे हे शहर आहे आणि यासाठी कुठल्याही प्रकारे अशा पद्धतीने 100 बेडपेक्षा हॉस्पिटल नसणं हे निश्चितच आहे की सगळ्यांच्या तिथल्या लोकांच्या दृष्टीने ते दुर्दैवी आहे. परंतु या ठिकाणी मी खासदार असताना त्यावेळेस आपण 300 बेडचे हॉस्पिटल हे राज्याचे त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, पण आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब या दोघांनी याच्यासाठी त्यांनी म्हणजे मोठ्या प्रमाणात त्यांनी पाठिंबा दिला आणि आज त्या ठिकाणी आपण 300 बेडचे हॉस्पिटल आजही या ठिकाणी आपण करतो. हे हॉस्पिटल नसल्यामुळे आज मोठा आघात झाला, हार्ट अटॅक आला, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक आला, एन्जिओप्लास्टी करायची असेल तर गुजरात आणि मुंबईशिवाय दुसरा पर्याय. आणि म्हणून या हॉस्पिटलच्या माध्यमातून MRI, CT स्कॅन, डायलिसिस, सोनोग्राफी यासारख्या आधुनिक अशा प्रकारच्या सुविधा त्याच्याकडे लोकांना उपलब्ध होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की या ठिकाणी या शहरामध्ये STP प्लॅन नाही, वेस्ट मॅनेजमेंट नाही. आणि म्हणून मी जेव्हा खासदार होतो त्यावेळेस मी प्रयत्न केला होता की 21 आणि 22च्या साली, आणि त्यावेळेस नगरपालिकेचा हिस्सा हा 30%, राज्य सरकारचा हिस्सा 45% आणि केंद्र सरकारचा हिस्सा 25%. पण केंद्र सरकारचा हिस्सा 25% जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत केंद्रातून इथे निधी मिळत नव्हता. पहिल्यांदा महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये मी 1001 कोटी रुपये त्या ठिकाणी मी त्याचा निधी उपलब्ध करून दिला आणि त्यामुळे आज STP प्लॅन तयार होत आहे. आज
अमृत टप्पा 2 जी पाणी पुरवठा योजना आहे, ती जवळजवळ 450 कोटीची कामं आज या ठिकाणी ज्या जीर्ण झालेल्या अशा ज्या पाईपलाईन होत्या, जुनाटच्या पाईपलाईन होत्या, त्या चेंज करून आज संपूर्ण या वसई विरार नाला सोपाराला जी पाण्याची जी टंचाई होती, ती हळू या ठिकाणी आता संपुष्टात येत आहे. म्हणजे टँकर लावी या ठिकाणी संपुष्टात आलेली आहे. तिसरं सगळ्यात महत्वाचं, या ठिकाणी आपण मरीन लाईन्स पासून तर बोरिवलीपर्यंत कोस्टल हायवे, हा कोस्टल हायवे या ठिकाणी उत्तनपासून तर विरारपर्यंत 26 किलोमीटरचा जो रस्ता, 23 किलोमीटरचा रस्ता कोस्टल हायवे आहे. आणि भविष्य काळामध्ये विरारपासून तर आपल्याला वाढवण बंदरापर्यंत म्हणजे डहाणूपर्यंत तो रस्ता जाणार आहे. म्हणजे आज आपण वसईवरनं मुंबईला जाताना आपल्याला 4 ते 5 तास लागतात. परंतु या ठिकाणी हा कोस्टल हायवे झाल्यानंतर हार्डली 2 तासामध्ये या ठिकाणी आपण विरारला त्या ठिकाणी आपण प्रवास आपण पोहोचू शकतो. अशा पद्धतीने ज्याची सत्ता आहे केंद्रात आणि राज्यात, आणि इथे सत्ता आल्यानंतर हे ट्रिपल इंजिनचं सरकार होईल आणि लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. या ठिकाणी त्यांना समोरच्यांना विरोधकांना बदलायची या ठिकाणी लोकांनी मानसिकता तयार केलेली आहे. जिथे आम्ही जातो तिथे प्रचाराला त्या ठिकाणी एकच सांगितलं जातं की इस टाइम यहाँ पे महापौर होगा वो महायुति का होगा. आणि मला विश्वास आहे या वसई विरार महानगरपालिकावरती भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. इथल्या निवडणुकीमध्ये तुम्ही आता जेव्हा जनतेमध्ये फिरतायत, बरोबर आहे, तर तुम्हाला असं काय वाटतं की विरार वसईची जनता ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या महायुतीलाच कुठल्याही परिस्थितीत निवडून देईल? हे बघा, शेवटी लोकांना माहिती आहे की त्यांची सत्ता आहे, जे सत्ताधारी पक्ष आहेत तेच या शहराचा विकास करू शकतात असं बरं काय. आणि त्या पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी MMRDच्या माध्यमातून, आणि शिंदे साहेबांकडे MMRD पण आहे, MSRDC आहे, नगर विकास आहे, आपलं हाऊसिंग डिपार्टमेंट आहे. पण आपल्याकडे इथे MMRD आधीपासूनच होतं, नाही असं नाही. मग या काळामध्ये त्याच्यामध्ये काय कामं का झाली नाही? हे बघा, त्यावेळेस कसं की MMRDच्या माध्यमातून अनेक कामं झाली. कारण मी खासदार असताना मला कल्पना आहे की या ठिकाणी आपण जवळजवळ 550 कोटीच्या आसपास निधी हा रस्त्यांसाठी आपण या ठिकाणी आणला. मग त्या ठिकाणी बंदरपट्टी असेल बरं काय, किंवा शहर असेल. आणि आता सगळ्यात महत्वाचं की या ठिकाणी 4 उड्डाण पुलं जी आहेत, एक अलकापुरीचा आहे, विरारचा आहे, नंतर आपला दिवाणबान टू आपलं वसईच्या पूर्व पट्टा आहे, आणि काही ठिकाणी FOB आहे. आणि म्हणून ही इथे सुद्धा मोठ्या प्रमाणात रहदारी आहे. म्हणजे आपल्या वाहतुकीचा जो प्रश्न आहे तो सुद्धा या ठिकाणी निकालीत आपल्या राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी निकालीत काढलेला आहे. त्यामुळे लोकांना अपेक्षा आहे की ह्या शहराचा विकास कोण करणार आहे, तर फक्त आणि फक्त महायुतीचं सरकार. वसई विरारच्या जनतेला महायुतीलाच मतदान करा म्हणून तुम्ही कुठलं आवाहन कराल? मी वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या, या प्रदेशात राहणाऱ्या जनतेला मी एकच म्हणजे मी आपलं आवाहन करेन की जर या ठिकाणी तुम्हाला ज्या नागरिक मूलभूत सुविधा जर समजा तुम्हाला प्रोव्हाइडेड करायच्या असतील आणि या ठिकाणी भयमुक्त वातावरणात तुम्हाला जर वावरायचे असेल, तुमच्या मनाप्रमाणे काम व्हायचं असेल, तर महायुतीच्या उमेदवाराला या ठिकाणी आपण निवडून द्यावी अशी मी या सर्व मतदारांना या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद. आपल्याबरोबर होते इथले माजी खासदार तसंच आताचे पालघर विधानसभा आमदार मान्य राजेंद्र गावितजी. राजेंद्र गावितजींनी जसं सांगितलं की इथल्या जनतेने महायुतीला निवडून द्यावं व महायुतीचा महापौर बसावा, कारण ही एक त्रिशक्ती आहे. केंद्रातलं मोदीजींचं सरकार, त्यानंतर महाराष्ट्रातील महायुतीचं सरकार आणि वसई विरार महानगरपालिकेमध्ये जर महायुतीचा महापौर बसला तर ती तिघांची ताकद होईल आणि त्रिशक्ती म्हणून या संपूर्ण विभागाचा, या परिसराचा डेव्हलपमेंट जे आहे ते 3 पटीने फास्टर होईल असं त्यांचं म्हणणं आहे. गावित साहेब, धन्यवाद माझ्या बोलल्याबद्दल. थँक्यू.